हा रील बिलकुल स्किप करू नका। हा रील आहे सगळ्या आयांसाठी ज्यांच्या घरी लहान मुली आहेत, वय वर्ष 12 ते 14। आजकाल लहान मुलींमध्ये पाळी येण्याचं प्रमाण हे खूप दिसत आहे। आजकाल 3री-4थीतल्या मुलींना पण पाळी चालू होण्याचे चान्सेस आहेत किंवा 4थी-5वी मध्ये पाळी मुलींना येण्याचं प्रमाण खूपच वाढलं आहे। याची कारण बरीच आहेत। एकतर आपले लाईफस्टाईल, खूप जंक फूड खाणं, प्रोसेस फूड खाणं आणि व्यायाम न करणं, व्यायामाचा अभाव आणि स्क्रीन टाइम। तर तुमच्या मुलींमध्ये जर तुमची मुलगी 6 की 7 वर्षाची असेल आणि तुम्हाला सडनली जाणवतंय की तिचे तिला मूड स्विंग्स होत आहे, ती खूप चिडते किंवा खूप रडते, कारण नसताना पण तिचा मूड कायम लो असतो आणि तुम्हाला कळत नाही की ती असं का वागते। नंतर तिचं वजन जर जास्त असेल, तिच्या बाकी मैत्रिणींपेक्षा वजन जास्त असेल, ती थोडी हेल्दी असेल, तर तुम्ही लवकरात लवकर तुमच्या डॉक्टरला भेटा। मुलींमध्ये पाळी येण्याच्या आधी त्यांच्या स्तनांची डेव्हलपमेंट होते। जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या मुलींमध्ये आधी काही तसं दिसत नव्हतं चित्र, पण तुम्हाला वाटतंय की मुलींचे स्तन हे मोठे स्तन डेव्हलप होत आहे किंवा तिकडे छोटीशी चरबी किंवा छोटीशी गाठ वाटते, तरी देखील तुम्ही डॉक्टर लवकर भेटा। स्तनांची डेव्हलपमेंट हे पहिलं लक्षण आहे पाळी चालू व्हायचं। नंतर तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या मुलींच्या बगलेत किंवा खालच्या जागी केस येत आहेत आणि बाकीच्या तिच्या मूड्स मध्ये काही तुम्हाला फरक वाटतोय, तर तुम्ही लगेच डॉक्टरला भेटा। लवकर पाळी चालू होण्याचे बरेचसे कारण आहेत आणि त्याला योग्य तो उपचार देखील आहे। तर सगळ्यात पहिले तर जंक फूड जसं की चीज, मॅगी, प्रोसेस फूड, मैदा, पिझ्झा, बर्गर, ब्रेड, बिस्किट, शुगरचं जास्त सेवन, चॉकलेटचं जास्त सेवन हे त्यातलं एक प्रमुख कारण आहे। मग लेस ऑफ फिजिकल ऍक्टिव्हिटी, व्यायाम कमी करणं, सतत मोबाईल किंवा स्क्रीन बघणं किंवा टीव्ही बघणं हे दुसरं कारण आहे। आणि तिसरं कारण म्हणजे भेसळ, जी दुधामध्ये आजकाल दूध हे प्युअर फॉर्मचं मिळत नाहीये, तर दुधामध्ये भरपूर भेसळ असते किंवा प्राण्यांना ऑक्सिटोसिन देऊन जास्त दूध काढलं जातं। तुमचा दूध देणारा तुम्हाला माहिती असेल की तो सोर्स कन्फर्म माहिती असेल की हा दूध एकदम प्युअर आहे, या दुधामध्ये कुठल्याही प्रकारची भेसळ नाही, तर तुम्ही दूध द्या। पण जर तुम्हाला माहित नसेल की दुधाची तुम्हाला ऑथेंटिसिटी नसेल, तर दूध हे मुलांना देणं अवॉइड केलं पाहिजे आणि त्यांना जेवढं घरी बनलेलं जेवण असेल तेवढं घरी बनलेलं जेवण द्या। स्क्रीन टाइम त्यांचा कमी करा, त्यांना काही ना काही प्रकारचा व्यायाम करू द्या, त्यांना खाली सायकलिंग करू द्या, रनिंग करू द्या, स्विमिंग, त्यांना एक तरी कोणता तरी स्पोर्ट्स खेळू द्या। आणि सेकंडली म्हणजे जे घरी बनलंय जेवण ते जेवण द्या। चिप्स, कुरकुरे, पॅक्ड प्रोसेस फूडचं सेवन ऍब्सोल्युटली कमी किंवा बंद करून टाका। आणि तुम्हाला कधी पण वाटलं की तुमच्या मुलीमध्ये तुम्हाला काही पण डिफरन्स जाणवतोय, तर लवकरात लवकर भेटा। लवकर ट्रीटमेंट घेतल्याने तुमच्या मुलीची पाळी ही लांबवता येईल। थँक्यू।